नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये लोककथा आणि संस्कृती. आजची गोष्ट आहे युद्धाची नाही, तलवारीची नाही, तर आजची गोष्ट आहे मन शांत करणाऱ्या एका क्षणाची. कुरुक्षेत्रात हजारो योद्धे उभे होते. शंख वाजत होते. पण या सगळ्या गोंगाटात एक माणूस मात्र आतून तुटत होता. तो म्हणजे अर्जुन. चला त्या क्षणात जाऊया. अर्जुनाने धनुष्य खाली ठेवलं. त्याचे हात थरथरत होते. तो म्हणाला, कृष्णा, समोर माझे गुरु आहेत, आत्ता आहे. मी युद्ध कसं करू? तो खूप काही बोलत होता, पण त्यांचं मन ऐकत नव्हतं. श्रीकृष्ण रथावर बसले होते. ते शांत होते, खूप शांत. क्षणभर, मग अजून एक क्षण ते मौनात होते. अर्जुन अस्वस्थ झाला. कृष्णा, तुम्ही काही बोलत का नाही? कृष्ण हसले आणि म्हणाले, अर्जुना, मनात वादळ असेल तर शब्द ऐकू येत नाही. कृष्णाने अर्जुनाला डोळे मिटायला सांगितले. बाहेरचं युद्ध थांबव, आधी आत बघ. भीती, मोह, अपेक्षा हेच तुझे खरे शत्रू आहेत. अर्जुनाचा श्वास हळूहळू झाला. डोळे शांत झाले. तेव्हाच कृष्ण म्हणाले, मी तुला शिकवणार नाही, मी तुला आठवण करून देईन. आणि तिथून भगवद्गीतेचा उपदेश सुरू झाला. तर मित्रांनो, ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो? उत्तर मिळवण्यासाठी आधी शांत व्हावं लागतं. मोठे निर्णय गोंगाटात घेतले जात नाहीत. श्रीकृष्ण आधी मन थांबवतात, मग मार्ग दाखवतात. जर ही गोष्ट आवडली असेल, तुमच्या मनाला थोडी शांतता देत असेल, तर लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया भगवद्गीतेतल्या अजून एका अनोख्या गोष्टीसोबत.